राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। बुधवारी राज्यामध्ये 67,468 नवे कोरोना बाधित रुग्ण नोंदवले गेले, तर काल दिवसभरामध्ये 568 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 54,985 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले। ठाण्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतो। जवळपास रोज 1000 रुग्ण कोरोना बाधित आढळतात आणि गेल्या 24 तासात 1266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। 10 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 1,10,174 आहे, तर मृतांचा आकडा 1,519 आहे। राज्यातल्या कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला। आतापर्यंत कोरोनामुळे 246 कैदी बाधित आहेत। मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि कोल्हापूर या कारागृहातल्या बाधितांची संख्या जास्त आहे आणि राज्यातल्या 47 कारागृहांमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत सुमारे 59,000 कैद्यांची चाचणी केली। यामध्ये 3,262 कैदी बाधित आढळले। उपचारानंतर 3,007 कैद्यांनी कोरोनावर मात केली। 246 कैद्यांवर उपचार सुरू आहेत। चंद्रपूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचा उद्रेक झालाय। 4,340 नमुन्यांपैकी 1,577 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासामध्ये 33 रुग्णांचा मृत्यू झालाय। गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूची नोंद आहे आणि 590 नवीन रुग्ण इथे नोंद झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांनी आपल्या गैरवर्तनावर दिलगिरी व्यक्त केली आहे। बोरिवलीतल्या महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात डॉक्टरांबरोबर संध्या दोशी यांनी वाद घातला होता। एका रुग्णाला दाखल करून घेण्याच्या मुद्द्यावरून हा निर्माण झाला होता, तर त्यावेळी संध्या दोशी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला होता आणि त्याचा निषेध म्हणून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। झी 24 तासने ही बातमी दाखवली होती। देशात 11 एप्रिलपर्यंत कोरोना लसींचे तब्बल 45 लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने केलाय। लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये तमिळनाडू हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यापाठोपाठ हरियाणा, पंजाब, मणिपूर, तेलंगणानं सर्वाधिक लसी वाया घालवल्यात। लसीच्या तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत विघ्न आले। पुढचा साठा मिळेपर्यंत शहरातलं लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला, त्यामुळे लस मिळेपर्यंत जवळपास 56 केंद्र ही बंद राहणार आहेत। 14 जानेवारीपासून ठाणे शहरामध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे आणि त्याअंतर्गत 2,44,466 डोस देण्यात आले आहेत। मुंबईमध्ये 1 एप्रिलला सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाल्यानंतर पुढच्या अवघ्या 15 दिवसात पुन्हा एकदा अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांना टाळं लावण्याची वेळ आली। मुंबईमध्ये 45 वर्षांवरील निम्म्याच नागरिकांचं लसीकरण झालंय आणि त्यातही दोन्ही लसींचे डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण हे जेमतेम 7% आणि त्यामुळे 1 मे पासून सुरू होणाऱ्या पुढच्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेच्या व्यवस्थापनाचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे। मुंबई क्षेत्रातल्या सर्व 227 विभागात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावीत असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिलेत। वडाळ्यामधल्या महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयातलं लसीकरण केंद्राचं लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। वडाळा पूर्व आणि पश्चिम आणि माटुंगा या परिसरातल्या नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे। गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। इंजेक्शन चोरी करणारा एक आरोपी हा जिल्हा सामान्य रुग्णालयातला कंत्राटी कर्मचारी होता। रुग्णालयातल्या 2 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करत त्यानं आपल्या मित्राच्या सहाय्यानं त्याची 30,000मध्ये विक्री करण्याचं ठरवलं होतं, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपींना अटक केली। ठाणे गडकरी रंगातर इथं ऑटो रिक्षावर झाड पडल्यानं जागीच 2 जणांचा मृत्यू झालाय। गडकरी रंगायतांसमोरून जात असताना अचानक हे झाड कोसळलं आणि रिक्षामध्ये प्रवास करत असणारे प्रवासी आणि चालक यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे रिक्षा चालकांमध्ये हळहळ व्यक्त होती।
पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यास आलेल्या 4 अट्टल तस्करांना कल्याणच्या कोनगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत अटक करण्यात आली। कोनगाव हायवेजवळ 4 इसम एका पट्टेरी वाघाचे कातडे आणि पंजा विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये मिळाली असता सापळा रचला आणि या सर्वांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून पट्टेरी वाघाची कातडी पंजा सापडल्या। 4ही तस्करांवर भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कुणी कितीही आपल्या संजय काकडे सापडणार नाही अशी प्रतिक्रिया न्यायालयातून जामीन मिळाल्यावर भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दिली आहे। काकडेंना पुणे पोलिसांनी गुंड गजा मारण्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली होती। ऐन लॉकडाऊन काळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूची मोठी आवक होत असल्याचं स्पष्ट झाले। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं एकाच दिवशी 31 लाख रुपयांची अवैध दारू पकडली आहे। जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या दारू तस्करीच्या घटनांमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली। दोन्ही घटनांमध्ये तस्करीसाठी लक्झरी वाहनाचा वापर करण्यात आला। नागपूरमधून चिमूर आणि वरोरा मार्गे चंद्रपूर शहरामध्ये ही दारू पोहोचत होती। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांवर देशातला पहिलाच ड्रोन बॉम्ब हल्ला झाल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केलाय। याच भागामध्ये 3 एप्रिलला सीआरपीएफच्या तुकडीसोबत झालेल्या चकमकीत मोठ्या संख्येमध्ये जवानांवर हल्ला झाला होता। जवान शहीद झाले होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा प्रवक्ता विकल्प यानं फोटोसह जारी प्रसिद्धी पत्रकात केला आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे